ट्रिप मध्ये विराटसाठी एक भाऊ मिळाला. हा काय रे? लोकांचं काय ग? गुड मॉर्निंग गाईज. तर हा माझा गोव्यातला दुसरा दिवस आणि माझी मॉर्निंग अशी झाली. गुड मॉर्निंग बाबू. थोडंसं लेटच उठलो होतो, बट स्टील विराट अजून झोपलेला आणि आम्ही नवरा बायको गॅलरीत असं ह्या सुंदर अशा व्ह्यूमध्ये बसून गप्पा मारत होतो. एक तर मी आहे नेचर लवर आणि जेव्हा पण मला असा व्ह्यू मिळतो माझ्या अराउंड तर मी एकदम पीसफुल फील करते आणि अगदी माझ्या सोलपर्यंत मी फिलिंग्स घेत असते. आणि आम्ही दोघं जण बसून गप्पा मारत होतो की आमच्या अराउंड आम्ही जिथे पण राहतोय तिथे कोण राहत आहे. सगळे युरोपियन लोक राहत होते. लोक माहिती आहे तिकडचे 2-2, 3-3 महिने इकडे येऊन राहतात, कारण ह्या दिवसांमध्ये त्यांच्याकडे ऊन नसतं आणि त्यांना इथे विटॅमिन डी घ्यायचं असतं. त्यांच्या स्किनला प्रॉब्लेम असतो. तर हे लोक ना खूप दिवस इथे येऊन राहतात. त्याच्यामुळे त्यांच्या बाईक त्यांनी परचेस केलेल्या असतात आणि मोस्ट ऑफ ना मी जसं की गोव्याला आली आहे, वर्षभरात एवढ्या थार बघितल्या नसतील कुठे, एवढ्या मी गोव्यामध्ये बघितल्या. हे लोक ना एकतर घेतात थार नाही तर बाईक घेतात आणि इतक्या कलरफुल आणि क्यूट बाईक असतात ना. तसं तर आम्ही थोडंसं लेटच उठलेलो, 9:30-10 झालेले, कारण की खूप जास्त दमतोय तिकडे गेल्यापासून आणि झोपच पूर्ण होत नाही आहे. कॉन्स्टंट जर्नी त्याच्यामुळे उठायला नाही होत. पण इथे जेव्हा मॉर्निंगचा व्ह्यू बघून जे मन प्रसन्न होतं काय सांगू मी तुम्हाला, शब्दांमध्ये नाही सांगू शकत. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग किशी दे. गुड मॉर्निंग पल्लू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मूड नाही आज बिलकुल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही हाताने टाक ना. भी नहीं कर पाते और उनका नंबर भी हमारे पास नहीं होता और फिर से वो कभी कॉल ही नहीं करते. चहा गाईड्स. आणि सकाळी उठल्या पहिले असं वाटतं की घरचा चहा पाहिजे. तर चला, इथे आल्यानंतर एकच गोष्ट आहे ती घरची आहे, म्हणजे चहा. माहिती आहे कसा झाला, कारण राणी पोहे वगैरे आणायचे का ग? पोहा. हो हा करूया ना, पोहे चांगले असतात पोहे. हे बघा पोहे आणा. ऐका, हा चालेल. पोहा, कांदा आणा. हा, आणि मोहरी वगैरे, जर मसाला वगैरे काही भेटला तर तो घेऊन या. जा मम्माकडे जा. अगो, तुम्हाला माहिती ना काय काय लागू शकतं, त्या गोष्टी आणायचं ट्राय करा. सांगितलंय का? 10 ते 12च्या दरम्यान येतात. नाही जमलं तर मग 2 ते 4च्या दरम्यान येतात. आपल्याला नाही जमलं तर हो. अरे आले तरी चांगलंच आहे ना, आता उठलोच आहे आपण. तुम्ही लक्ष राहू दे, दरवाजा वाजेल ना. मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तर हे पण छानच आहे. बघू आपण. आमचा चहा पाणी झालाय, गप्पा झाल्या खूप साऱ्या. आता पुढचा प्लॅन काय आहे त्याचं प्लॅनिंग चालू आहे आमचं. आता आम्हाला नाश्ता करायचा आहे. नाश्ता पण आम्ही घरीच करायचं विचार करतोय. पोहा छान आहे. मग नंतर दुपारी आपण जेवणाचं बघू.
पिल्लू बनाना कोण खात आहे? आम्हाला या ट्रिप मध्ये विराटसाठी एक भाऊ मिळाला जो सेम विराट सारखाच आहे. कंटिन्यू त्याच्याच बरोबर असतो. कांगारूचं पिल्लू कसं असतं चिकटलेला, तसं तो त्याला चिकटून आहे. वाव, दादाला सांग वाव टेस्टी. दुसरं बेबी तर गेलाय झोपायला, त्याच्यामुळे त्याची मम्मी पप्पा झोपी गेलेच असते. आणि तसंही आम्हाला 4 वाजता मस्त बीचवर फिरायला जायचं होतं, तोपर्यंत आम्ही आराम करणार होतो. पण हे जे माझं कार्टून आहे मोठं, त्याला बिलकुल झोप नसते, त्याच्यामुळे आम्हा दोघांनाही झोप नसते. तर मी असं कार्टूनगिरी करत असते. आणि विराटला सोबत खेळायला कोणी नसलं की मम्मा बोर होत आहे, मी काय करू असलं त्याचं चालू होतं, त्याच्यामुळे त्याच्यासोबत असं खेळायला लागतं. आणि मला मुळताच असं खेळायला आवडतं. तुम्हाला माझं ही साईड कधी बघायला भेटलंच नसेल, कारण हे फक्त माझ्या फॅमिलीलाच माहिती आहे माझी ही बाजू. कारण की मी 95% ही बचकांडीच आहे. म्हणजे मूल 2 वर्षाचं असेल तर मी 2 वर्षाची होते, मूल 5 वर्षाचं जर का असेल तर मी 5 वर्षासारखं बिहेव करते. मी मुलांसोबत त्यांच्यासारखं होऊन जाते. आणि हे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे विशाल सांगतील, कारण की त्यांच्यासोबत तर मी 24/7 तशीच असते बचकांडी. खरं तर मी बायको त्यांची सेकंडरी आहे, पहिले तर मी त्यांची मुलगी आहे असंच ते मला ट्रीट करवतात. आणि कदाचित म्हणूनच आमचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग आहे, कारण की मी त्यांच्यामध्ये सगळ्यात आधी बापाची भूमिका बघते आणि मी खूप सेफ फील करते. आणि बिलकुल मला असं विचार करून वागायला नाही लागत, अगदी जसं पाहिजे तसं लहान मुलासारखं मी वागू शकते. थोडंसं पॉवर नॅप घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही रेडी व्हायला स्टार्ट केलं, कारण की 3:30 वाजले होते आणि 4-4:30 वाजेपर्यंत आम्हाला बाहेर फिरायला निघायचं होतं. सो त्याचीच ही तयारी सगळी चालू आहे. आणि माझा नेकलेस असा एकात एक गुंतला गेला आहे. समुद्र हा बघण्याचा योग मला खूप कमी वेळा भेटला आहे आत्तापर्यंत तरी, आणि नाशिकमध्ये तर मरेपर्यंत तो कधी पॉसिबलच नाही. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा 2020मध्ये समुद्र बघितला होता, तो पण मुंबईला. माझं काम होतं त्याकरता मी गेले होते. आणि तो जो आनंद होता माझा तो गगनात मावेनासा होता. आणि आता मी गोव्याला पहिल्यांदा आली आहे, तर मी बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करणार आहे. मला जे कपडे घालायचे, जसे घालायचे, जसं मला राहायचं आहे तसं मी राहणार आहे. आणि त्याच्याकरता मी एवढे हॉट कपडे आणले आहेत ना, तर हा माझा पहिला ड्रेस आहे जो एक्स्ट्रीमली हॉट आहे. कोलेस्ट्रॉल वाढतं. पटकन आता हे संपवून आम्ही पुढच्या जर्नीसाठी निघतोय. किती लजीज वाटतं यार. मी जरा असते ना बारीक अंड्याचं सेक्सीसाठी म्हटलं काय नाही का? हां, तुला करायचं कमी, पण जरी नाही होत आहे तरी कपड्यांना नाही कॉम्प्रोमाइज करायचं. नाही, पण ते मला स्वतःलाच असं हां, मग ठीक आहे. वाटतं ना मग ठीक की आहे, तुला जर कम्फर्टेबल नाही आहे तर गोष्ट वेगळी आहे. पण पण मी पहिले जसे घात व्यवस्थित होती ना फिट, त्यावेळेस मी घालत होती तसे कपडे. पण आता मला स्वतःला ते कम्फर्टेबल नाही वाटत. लोकांचं काय गं, ते काय प्रॉब्लेम नाही, लोकांचा विचार करायलाच नाही. मला पण बॉडी एकदम तुमची बरोबर आहे फिट एकदम, आणि कपडे छान दिसतात. लाईफमध्ये ना पार्टनरचा जर सपोर्ट असेल ना, माणूस काय पण करू शकतो. त्याला वा, माझ्या शोनूला खायचं आहे ना. त्याला दुधू ब्रेड आवडेल ना, दुधू ब्रेड. तुला देऊ नाही का? मला तुला कुठे गेला होता तू? दे खाऊ का? त्याला दूधच देते. मला वाटलंच होतं तू ते करशीलच. दुधू ब्रेड आवडेल त्याला. दूध काही का? काकांना सांग. अरे काका हे पातेलं पण गरम करायला ठेवू का? या पातेलं काका किती छान दिसत आहेत हो किचन मध्ये ना काका. आजच्या किचनमध्ये म्हणून छान दिसतं.
हवं आहे ते. शाला लागेल ना. हा, मग ते ठीक होऊन जातं. ऐक, आता तू आहे ना ते दूध पण बाटलीतच, अरे यार तू गरम केलं का ते? गरम नव्हतं करायला पाहिजे. बस झालं ऑलरेडी ना. गरम करून ठेवलेलं आहे ते दूध. दूध एकदा गरम केलं की डबल कधीच नसतं करायचं माहिती तुला. ते हार्मफुल असतं आपल्याला बेबीसाठी. मी विराटला डबल दूध गरम केलं की दूध देत नाही. काय? तुझी बॉडी एवढी चमकते का? कारण की मी परी आहे म्हणून. मी परी आहे म्हणून मी चमकती आहे. परी आहे तू? हा? परी? परी आहे तू? परी नाही, परी हो की राणी? हो. परी हो की राणी? असं आहे काय राव? हेअरस्टाईल मी अजून व्यवस्थित नाही केलेली आहे. नहीं चलना था सर। अगर आपको वीडियो बनाने का शौक है, आरामबाग यहाँ से 30 किलोमीटर दूर है सर। और वहाँ पे आपको पूरा पानी ब्लू मिलेगा, प्लस बैनन ट्री और प्लस मुल्तानी मिट्टी। वहाँ पे आपको कॉर्नर दिखेगा, इनमें बहुत कम रहता है और पूरे पत्थरों में ना मुल्तानी मिट्टी निकलती है सर। अच्छा। पूरी बॉडी में लगा के 1-1.5-2 घंटे आप इंजॉय कर सकते हैं सर। आरामबाग जाने का सर, कोलमपुर बागा मित्र वो नहीं है सर, और आरामबाग जाएगा आपको अच्छा लगेगा। ठीक है, चलेगा. ठीक है, चलो पंजाबी भाई भाई. थैंक यू सर। हे आहे बागा बीचचं लोकेशन आणि मी जसं की मध्ये घुसले, इतका भयानक आवाज होता आणि मला फोनवर बोलायचं होतं. मला खूप अर्जंट फोन येणार होता, तर त्याच्याकरता आम्ही बाहेर येऊन फोनची वाट बघत होतो. तिथे आम्ही उभे होतो तर हे महात्मा आमच्याकडे आले आणि ते काहीतरी सुचवत होते आणि सांगत होते कुठले लोकेशन चांगले आहेत आणि ब्ला. तर तसे आम्ही टाईमपास करायलाच उभं होतो. त्याच्यानंतर माझं फोनवर बोलून झाल्यानंतर आम्ही एंटर करतच मला हे मायलेक दिसले आणि त्यांनी मला ॲज युज्युअल त्यांच्याकडे आकर्षित केलं आणि मी स्वतःला थांबवू नाही शकले. पहिले त्यांना प्रेम केलं आणि मग पुढे निघाले. बागा बीचवर एंटर करताच धाम 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 बासचा आवाज आणि ते गाणी, ते क्लब आणि ते लोक जे नाचतायत, कोण काय करतंय, न्यूली मॅरिड कपल बघायला भेटत आहेत, ग्रुपमध्ये लोक आहेत, काही फ्रेंड सर्कल्स आहेत, युरोपियन लोक आहेत आणि कोण कुठे नाचतंय, पितंय काय, खातंय काय, गातंय काय, कोणाचं काय तर कोणाचं काय, सगळं चालू होतं. पण ट्रस्ट मी गाईज, मला बिलकुल पार्टीज, क्लबिंग आणि हे असलं धामधाम धामधामवाल्या थिंग्स बिलकुल अट्रॅक्ट नाही करत आणि मला एन्जॉयमेंट त्यामध्ये होऊच नाही शकत. मला पाहिजे असतं पीसफुल वातावरण, शांती, पाण्याचा आवाज, चंद्र तारे मी बघते आहे, पार्टनरचा हातात हात घेऊन बसली आहे, एकमेकांशी बोलतो आहे, गप्पा मारतो आहे, कॅन्डल लाईट्स आहेत, परत 90sचे गाणे मला चालतील, शांती, इमोशनल गाणे, सुंदर असे काम, एकदम त्याच्यामध्ये कामनेस असेल, असल्या थिंग्स मला अट्रॅक्ट करतात आणि मी खूप रोमॅन्टिक फील करते ह्या सगळ्या गोष्टीने. हे धामधाम धांगाडधिंगा मला बिलकुल नाही आवडत. म्हणजे लिटरली आम्ही दोघंच असतो ना तर मी पटकन इथनं निघून पण गेले असते आणि दुसऱ्या कुठल्या तरी लोकेशनवर गेले असते. बट आता सोबत आम्ही सगळे आहोत तर प्रत्येकाचं मन पण पकडावं लागतं. तर मी डिसाईड केलं होतं उद्या मी ह्या बीच, अशा टाईपच्या बीचवर बिलकुल नाही जाणार. त्याच्यामुळे आम्ही लोकेशनच चेंज केलं. म्हणजे आता ईस्टवर आहे तर आम्ही साऊथ गोवामध्ये गेलो होतो नेक्स्ट डे. एक जण पार्टी, क्लबिंग आणि असं स्मोक वगैरे करायचं, ड्रिंक वगैरे करायचं, त्याने बागा बीचला या. ज्यांना नाचायचं असतं खूप आणि खूप सगळ्यांना असं धमाल करायची असते तर त्या लोकांनी इथे यायचं. पण ज्यांना शांती हवी असते, माइंड रिलॅक्स करायचं असतं, त्यांच्याकरता हे बिलकुल नाही. त्यांनी साऊथ गोवाला सलाड सगळं मिक्स आहे मला. दे त्याच्या हातात, दे खाऊ दे, बसेल तो एक शांत. पान अंगाला डोक्याला सगळीकडे. हे इथे आम्ही सगळेजण असे बसलो होतो आणि विराट आणि छोटं बच्चू इतकं माती खेळलं. आमच्या सगळ्यांच्या कपड्यांमध्ये माती, टेबलवर माती, सगळीकडे मातीच माती. आणि माझ्या अराऊंड तुम्ही बघताय, जिथून तिथून तुम्ही बघाल ना बीचवर, एवढा लांब लांब दूर वरपर्यंत सेम डेकोरेशन, सेम हट्स होत्या आणि सगळं काही सेम. फक्त रेस्टॉरंटचं नाव, बाकी सगळं डेकोरेशन. इतना तो ये ठीक है, इतना बेटर है, इतना बनाना चाहिए. वो लगा अभी आपने फ्रेश निकला बीच में से और उसको लेके अभी बना के ला रहे. वो एक्चुअली क्या है, पूरा जल गया ना सब. वो सगळीकडे फक्त गाणं बदललेलं वाटेल, बाकी आवाज, धांगाड धिंगा, धामधूम सगळं सेमच सेम.
अगदी माणसाचा आवाज पण लवकर ऐकेन असा असतो. तर आम्ही खूप लेट नाईटपर्यंत इथे बसलो होतो, त्याच्यामुळे आवाज थोडासा कमी झाला होता. मग आम्ही नवरा बायको विराट आम्ही थोडंसं साईडला जाऊन स्टार्स बघत होतो, कोपऱ्यात जाऊन बसलो होतो तिकडे अंधारात पाण्याचा आवाज घेत. आणि मग खूप टाईमपास केल्यानंतर आम्ही रिटर्न झालो होतो. हवा सुटली आहे आणि बघता हे रात्रभर असंच चालू राहणार आहे. लोक येतात ते मजा करतात आहे. आणि रिटर्न होताना ही दीदी मला रस्त्यातच आडवी झाली. स्टार्ट तर तिने इतकं मस्त केलं होतं की दी क्या आप किसी मूवी में काम करते हो या टीवी सीरियल में हो, कितनी प्यारी हो, कितनी ब्यूटीफुल हो, बिल्कुल एक्ट्रेस लगती हो, तुम एक काम करो, ये मतलब बालों को करो, बहुत अच्छी लगोगी, बहुत सुंदर लगोगी, बहुत सुंदर हो दीदी. मैं मेल्ट हो गई भाई. अगर कोई तारीफ करता है तो अप्रिशिएट करना चाहिए. मैंने सोचा कर ही लेती हूँ. विशाल को भी पूछा कर लूँ क्या, तो उन्होंने बोला तुम्हारी ड्रेस भी कल की ऐसी है, कर ले, अच्छा लगेगा. फिर दीदी बोलती है बनाने के बाद 250 रुपीज़ का एक ही है, एक साइड मतलब इतनी छोटी सी लेयर. मैंने दोनों लेयर के 250 रुपीज़ दिए दीदी को. और ये ऐसा बना रही थी वो, मतलब अच्छा लग रहा था, बुरा तो बिल्कुल नहीं लग रहा था. फिर मैंने वो 2-3 दिन बालों में रहने दिए जब तक मैं ड्रेस नहीं वेयर करती. तो तब तक ये मेरे बालों में था. मैं पूछ रही थी सबको कैसा लग रहा है, कैसा लग रहा है, कैसा लग रहा है. अच्छा लग रहा था, सब ने कॉम्प्लीमेंट करी. फिर 250 रुपये में ये 2 मुझे बना के